क्रांतिकारी म्हणण्याचं कारण या विश्वाचा जो एक मूलभूत नियम, त्या नियमालाही बाजूला सारून क्रांती घडवली ती तुमच्या जगद्गुरु तुकोबर आहे. या मृत्यू लोकातला अबाधित नियम आहे, इथे जो आला त्याला हे शरीर सोडून जावं लागतं. हा अबाधित नियम आहे मृत्यू लोकातला. अनेक गोष्टी अनिश्चित आहेत मृत्यू लोकात. नव्हे अनेक नाही, सर्वच गोष्टी अनिश्चित आहेत. मृत्यू लोकात कोणतीच गोष्ट निश्चित आहे असं नाही. फक्त निश्चित असणारी एकच गोष्ट आहे मृत्यू लोकात, ती म्हणजे मृत्यू. मृत्यू ही गोष्ट निश्चित आहे मृत्यू लोकांमध्ये. भगवान जरी इथे आला तरी त्यालाही आपला विग्रह सोडून जावं लागतं, असा मृत्यू लोकातला अबाधित नियम. पण या अबाधित नियमालाही बाधित करून जगद्गुरु तुकोबरांनी आपलं हे शरीर वैकुंठ धामाला नेलं. याच शरीराने वैकुंठ धामाला ते याच ठिकाणाहून गेले. असं हे पवित्र स्थान. आजपर्यंत अशी कोणी क्रांती केलेली आहे का? प्रत्यक्षदर्शी जे रामेश्वर भट्ट होते, रामेश्वर भट्टांनी असं म्हटलं, मागे पुष्कळ कवीश्वर झाले, थोर थोर झाले, पण हे कलेवर कोणी नेलं का सांगा? मागे कवीश्वर मागे कवीश्वर झाले, थोर थोर नेले कलेवर कोणी सांगा? थोर थोर लोक आले, पण हे शरीर कोणी नेलं का सांगा? सर्वांना विचारून म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी, गेला तो विमानी बैसुनिया, जया पूजले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. ही तनु नेली असं कोण आहे सांगा? भगवंत स्वतः आले न्यायला. आदराने तुकोबरायांची पूजा केली, दया पूजले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण. तनु मानवी ते रूपीच केली न त्यागी, ते वैकुंठ लोकासी. कलियुगातलं हे आश्चर्य. प्रयाण काली दिले विमान पाठविले, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तले. मानव देह घेऊन निज धामा गेले, निळामध्ये सकाळ संपात शोषण. कलीच्या काला माझी अद्भुत वर्तले. म्हणून अद्भुत क्रांती ही जगद्गुरु तुकोबरायांची आहे. आणि या क्रांतीला 375 वर्ष झालेली आहेत. म्हणून 375 वर्ष हे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे विशेषत्वाने संपन्न करावं असा जगद्गुरु तुकोबराय संस्थांनी हा निर्णय घेतला. आणि त्यात सर्व तमाम फडकरी वारकरी मंडळी सहभागी झाली आणि हंपी महाराजांनी त्यात हा
नाम सत्ता घेतला त्यातील ही सेवा आहे. म्हणून संतांचाच काही महिमा सांगावा असं मला वाटू लागलं. म्हणून हा अभंग मी आज आपल्यापुढे या निमित्ताने सेवेला घेतलेला आहे. संत जीवन हे एक अलौकिक जीवन आहे, क्रांतिकारी जीवन आहे, विशेष असं जीवन आहे. मानवी जीवन आणि संत जीवन यात फरक आहे. मानवी जीवन हे अतिशय खोल दरीतलं आहे आणि संत जीवन हे उत्तुंग शिखरावर विराजमान झालेलं जीवन आहे. मानवी जीवन आणि संत जीवन यातलं अंतर काय आहे? फार आहे, फार आहे. फार म्हणजे किती कसं तुकोबारांनीच ते अंतर सांगितले ते आपण पाहूया. मानवी जीवनात आणि संत जीवनात फरक काय आहे? तुकोबारा म्हणतात बघा, दही आहे, दही आपल्याला माहिती, आपण त्या दह्याचं घुसळण करतो. घुसळण केल्यानंतर त्याच्यातून काय निघतं? लोणी निघतं. आणखी काय निघतं? ताक. लोणी निघतं आणि तसंच ताकही निघतं. दोन्हीची निर्मिती एका दह्यातूनच आहे की नाही? लोणी कुठून मिळालं? दह्यातून. आणि ताक कुठून मिळालं? दह्यातून. म्हणजे दोन्हीची निर्मिती एका दह्यातूनच आहे. मग दोन्ही एका किमतीत मागायला काय हरकत आहे का? दोन्ही जर एका दह्यातूनच निर्माण झालेले आहे तर दोन्ही एका किमतीत मागायला काय हरकत आहे का? तुकोबारा म्हणतात नाही चालत. दह्याची अंगी निघे ताक लोणी, एका मुले दोन्ही मागू नये. दह्यातूनच लोणी आणि ताक निघते आणि दोन्हीची निर्मिती एका दह्यातून असली तरी दोन्ही एका किमतीत मागू नये का? दोन्हीमध्ये फार अंतर आहे, फार अंतर आहे. लोणी हे दह्यातलं सार आहे, सार. ताक हे असार आहे. लोण्यातून आपल्याला तूप मिळेल, ताकातून काय? ताकातून काहीच नाही. काहीच नाही म्हणजे काहीच नाही. ताक म्हणजे काय? सोपे भाषेत समजा, ज्याच्यात काहीच ताकद राहिलेली नसते त्याचं नाव ताक. काहीच ताकद नाही त्याच्यात. भाताचं शितही ज्याला पचत नसेल त्याला जगण्याकरता आधार म्हणून डॉक्टर म्हणतात ताक घेत जा, कसं तरी 2 दिवस ढकलशील. लोणी हे सार आहे, ताक हे असार आहे. तसं संत जीवन हे सार आहे आणि मानवी जीवन हे असार आहे. तुम्ही आम्ही इथूनच जन्माला येतो आणि संतही इथे जन्माला येतात. तुम्ही आम्ही आईच्या उदरातूनच जन्माला येतो, संतही आईच्या उदरातूनच जन्माला येतात. दोन्हीचंही निर्मिती स्थान एकच आहे पण दोन्हीमध्ये अंतर आहे. तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे तैसे संत आणि जन, दोहोशी समान भजू नये. दुसरा दृष्टांत दिलाय तुकोबारांनी. या भूतलावर आपण परिभ्रमण करू लागलो का वेगवेगळे दगड आपल्याला सापडतात. या भूतलावर वरच्यावर गारगोटे आपल्याला मिळतात. खाली उत्खनन केलं या पृथ्वीचं तर वेगवेगळे चिवट दगडे आपल्याला या पृथ्वीच्या पोटातून मिळतात. दक्षिणेकडे जर आपण गेलो तर तिकडे शहाबाद, तंदूर, कडप्पा वगैरे हे मिळतात. मध्य प्रदेशात गेलो तर तिकडे कोटा वगैरे हे पृथ्वीच्या पोटातून मिळतात. राजस्थानमध्ये गेलो तर मार्बल हे उच्च दर्जाचे दगड या पोटातून, पृथ्वीच्या पोटातून आपल्याला मिळतात. तसंच हिरा देखील या पृथ्वीच्या पोटातूनच आपल्याला मिळतो. हिरा खनिज पदार्थातच तो मोडला गेलेला हिरा. मग पृथ्वीच्या पोटातून हिरा आणि पृथ्वीवरच ही गारगोटी हे आपल्याला मिळते. मग दोन्हीची बरोबरी केली तर हरकत आहे का? तुकोबारा म्हणता नाही चालणार. पृथ्वीची या पोटी हिरा गारगोटी दोहोशी समसाठी करू नये. हिरा हा अनमोल आहे. पृथ्वीचं मोल कमी पडेल अशी काही काही हिऱ्यांची किंमत असते.
ज्ञानोबा म्हणतात, पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे अनार हे रत्न चोखडे. आणि गारगोट्या बिन पैशात किती मिळतात. तसं तुम्ही आम्ही म्हणजे या भूतलावरच्या गारगोट्या आहे. आणि संत म्हणजे दैदिप्यमान तेजोमय अष्टपैलू हिरा आहे. हिरा असं संत जीवन उच्च असं आहे. एका कावडीच्या अभंगामध्ये तुकोबरांनी अनेक दृष्टांत घेतलेले आहेत आणि त्यातून संत हे जीवन वेगळं कसं सांगितलेलं आहे. गंगा नव्हे जळ, वृक्ष नव्हे वडपिंपळ, तो अभंग संपूर्ण बघा. त्या संपूर्ण अभंगामध्ये तुकोबारांचे दृष्टांत घेतलेले आहेत. ते याच एका मूलभूत सिद्धांताकरता घेतलेले आहेत. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणो नये लिंगा, संत नभती जगा मानसात्या सानिकी. संत या जगामध्ये इतर माणसाप्रमाणे नाही. संत जीवन हे अलौकिक जीवन आहे. सर्वोच्च जीवन म्हणजे संत जीवन आहे. तुकोबरा म्हणतात, तुम्ही नाही एकसारखं समजू नये. याचा जास्त मी विस्तार करत बसत नाही. आता मला मूळ अभंगाच्या विषयाकडे यायचं आहे. तर एकेका शब्दात मानवी जीवन आणि संत जीवन यातला फरक मी आपल्या लक्षात आणून देतो. संत जीवन हे एक उपकारक जीवन आहे आणि तुमचं आमचं मानवी जीवन म्हणजे उपद्रवक आहे. आपलं जीवन उपद्रवक आहे आणि संत जीवन उपकारक आहे. नवे नवे उपकार करण्याकरताच ते इथे आलेले आहे. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. आणि तुकोबाला याच करता इथे आलेले आणि जे काही काल थांबले ते या करतात. तुका म्हणे आता उरलो उपकारा कोणता. असं उपकारक जीवन म्हणजे संत जीवन. कोणी म्हणे असं जे विशिष्ट जीवन आहे संत जीवन, या संत जीवनाचं दर्शन आपल्याला होऊ शकतं का? होऊ शकतं. फक्त आपण ती लायकी मिळवली पाहिजे. संतांचं दर्शन आपल्याला मिळू शकतं, पण ते मिळवण्याची आपण लायकी मिळवली पाहिजे, अधिकार मिळवला पाहिजे. त्या अधिकाराला आपण आलो का संत आपल्यालाही दर्शन देऊ शकतात, संत आपल्याला भेटू शकतात. कोणती लायकी? अनेक संतांनी ती लायकी सांगितलेली आहे. सर्व संतांनी आम्हाला संत कधी भेटले हे सांगितलंय. त्याच्यावरून आपण समजून घ्यायचं, लक्षात घ्यायचं. आपण तुकोबारांनाच विचारू ना, तुकोबारा तुम्हाला संत कधी भेटले सांगा. तुकोबारा सांगतात, पूर्वजन्मी पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो, आजी फिटले माझे कोडे बहुता जन्माचे सारे, पुण्य फळले बहुता दिसा. कोणतं पुण्य तुकोबारा आहे? तुकोबारा म्हणतात, कोणच ठाऊक कोण पुण्य फळा आले, आजी देखील पावले. म्हणजे संत भेटण्याकरता पुण्य पाहिजे हे निश्चित झालं. जीवनात चांगलं घडण्याकरता पुण्याची आवश्यकता असते. पाप जीवनात वाईट घडवतं आणि पुण्य हे जीवनात चांगलं घडवतं. म्हणून आपल्या जीवनात चांगलं घडवण्याकरता आपण पुण्य घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्ञानोबराने देखील मला संत कधी भेटले हे सांगितले, पुण्य फळले पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती मग आजी फळासी आली, परमानंद वाजनासी भेटी झाली असते. ज्ञानोबराने सांगितलं, पुण्य किती पूर्वजन्मी सुकृते थोर केली. म्हणून पुण्य आपण मिळवलं, पुण्य घडवलं की संत दर्शन जीवनात घडू शकतं. अजून आपल्याला संत
दर्शन जर घडत नसेल तर आपण काय समजायचं? संत दर्शन घडण्या इतकं पुण्य अजून आपल्या जवळ नाही, ते मानावं नाही घेतलं. तुम्ही म्हणाल मग ते किती पुण्य पाहिजे? त्याचा निर्देश नाही की एवढं पुण्य पाहिजे म्हणजे संत भेटतात. संत भेटतील एवढं पुण्य पाहिजे हे मात्र नक्की. संत भेटतील इतकं पुण्य पाहिजे. इतकं पुण्य असं म्हणजे संत भेटतात असं नाही. इतर सर्व गोष्टीला पुण्य किती लागतं ते सांगितलेलं आहे. इंद्र व्हायचंय किती पुण्य पाहिजे सांगितलं? 100 यज्ञाचं. 100 यज्ञ करा. 100 यज्ञाचं पुण्य केलं की तो इंद्र होत असतो. शतमख संपत्ती स्वर्गीची. ब्रह्मदेव व्हायचंय कोण होऊ शकतं? त्याचे पुण्य सांगितले. 100 लागोपाठ ब्राह्मणाचे जन्म घ्यायचे आणि ब्रह्मकर्म करायचे की तो ब्रह्मदेव होतो. का 101 जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोच ब्रह्म आनंद. पण संत भेटण्याकरता किती पुण्य पाहिजे ते मात्र सांगितलं जात नाही. संत भेटेल इतकं पाहिजे. ते किती पाहिजे? पण काय ठोकताळा तरी नाथ महाराजांनी भागवतात म्हटले, निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी रोकड्यालाही गती पाठोवाटी तरी होय भेटी अनेक. निष्कामता निज दृष्टीनं अनंत पुण्य कोट्यानुकोटी. आता किती ते तुम्ही गणित बघा. आता त्यावेळेला संतांची भेट होईल. अजून आपल्याला भेट होत नाही समजायचं ते भेटण्या इतकं आपलं पुण्य झालं नाही. ते भेटण्या इतकं पुण्य झालं का संत भेटणं? मी एक साधं सांगतो तुम्हाला. तराजू आहे. तराजूचा काटा मध्यावर कधी येतो? लेवल झालं, समान वजन झालं. या पारड्यात जे आपण वजन टाकलंय 5 किलो 10 किलो 20 किलो 50 किलो त्याच्या इतका माल दुसऱ्या पारड्यात ज्या वेळेला टाकला जाईल त्या वजनाला इतका तंतोतंत तितका झाला की तो काटा मध्यावर येणार. जोपर्यंत तितका इकडे माल टाकला जात नाही तोपर्यंत तो काटा कधीच मध्यावर विसरत नाही. इकडंच झोपत राहतो. इकडे घेणारा म्हणतो टाकणं काय काटा किती मागे टाक टाक म्हणतो. ज्या वेळेला समान वजना इतका तो माल टाकला जाईल त्यावेळेलाच तो मध्यावर येणारच. तसं आपल्या जीवनात आपण पुण्य तितकं मिळालं पाहिजे की संत आपल्याला भेट देणार. तितकं पुण्य व्हायला पाहिजे. भेटण्या इतकं पुण्य व्हायला पाहिजे. मग काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे म्हणजे पुण्य मिळवत राहायला पाहिजे. काय करायला पाहिजे? पुण्य मिळवत राहिलं पाहिजे. आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण ज्या ज्या कृतीमध्ये जातो ती कृती आपली अशी व्हायला पाहिजे की त्याच्यावर पुण्य म्हणूनच शेण पडलं पाहिजे. संत भेटण्या इतकं पुण्य आपल्याला घडवायचंय ना, तितकं पुण्य तयार करायचंय ना. मग प्रत्येक क्षणात आपण जी जी कृती करतो त्या कृतीवर 2 शेरे पडतात. एक पुण्य आणि दुसरा पाप. चांगली कृती केली तर त्याच्यावर पुण्य म्हणून शेरा पडतो. वाईट कृती केली तर त्याच्यावर पाप म्हणून शेरा पडतो. मग आपल्या जीवनात पुण्य जर वाढवायचे तर पुण्य घडे असं प्रत्येक क्षणाचं कृत्य आपल्याकडून व्हायला पाहिजे. पाप घडेल असं करूच नाही आणि पुण्यच घडलं जाईल असं आपण प्रत्येक कृत्य करायला पाहिजे. एकदम नाही मोठं आपल्याला करता आलं. थोडं थोडं तुकोबारांच्या भाषेत बोलू का, तिळा एवढं पुण्य आपण साचवत राहिलं पाहिजे तरच आपल्याला संतांचा समागम घडू शकेल. तिळे पुण्य साचा पडे
तिळे तिळे पुण्य साचा पडे. तिळा तिळा एवढं पुण्य आपण साचवत राहिलं पाहिजे. तरी हे बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचेसे आतुडे. समागम घडे संतांचा, संतांचा समागम घडे. पण केव्हा घडे? तिळे तुल्य पुण्य साचा पडे तेव्हा. तिळा तिळा एवढं पुण्य आपण साचवत राहिलं पाहिजे. याला साजेशी आपली तुझ्या वरातली म्हण आहे ना, थेंबे थेंबे तळे साचे. थेंबाने काय होतं? अरे थेंबानेच तळ तयार होते. प्रत्येक थेंब 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 पडत पडत साचून साचून तळ तयार होतं. तसं तिळा तिळा एवढं पुण्य आपण मिळवत राहिलं पाहिजे. आपल्या जीवनातली कोणतीही कृती अशीच व्हावी की ज्याच्यावर पुण्य म्हणून शेरा पडला पाहिजे. अशीच प्रत्येक कृती व्हायला पाहिजे. प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिट, प्रत्येक तास, प्रत्येक दिवस, प्रत्येक महिना, प्रत्येक वर्ष आपलं असं घडेल तरच संत भेटणे इतकं पुण्य आपल्याजवळ आहे. तुम्ही म्हणाल मग आमच्याकडे तितकं कुठे काय? पुण्य करण्याकरता पैसेच पाहिजेच असं नाही. शरीराने पुण्य करता येतं, वाचेने पुण्य करता येतं, मनाने पुण्य करता येतं. पुण्य करण्या इतकी आपल्या जवळ भगवंताने ही शरीर सामुग्री दिलेली आहे. कधी या शरीराने आपल्याला पुण्य करता येऊ शकतं. वाटेत काटे पडलेले आहेत, आपण तो काटा उचलून नुसता बाजूला जरी टाकला आणि वाट मोकळी केली, कोणाला ओझ उचलू लागलं, पुण्य आहे. शरीराने पुण्य करता येऊ शकतं, वाचेने पुण्य करता येऊ शकतं. का हो? त्या अंडेमाळ नंतर सप्ताह चाललाय देहूला, कुठं चाललाय हो? तुला सांगण्याकरता मी इथं उभा राहिलो. आम्हाला काय कामच नाही. जो येतो तो विचारतो कुठे कुठे असं म्हणण्यापेक्षा खंडेमार्गांचा सप्ताह वैकुंठ गमन स्थान जिथे आहे तिथे चालू आहे. तुकोबारायांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळा हा वर्षभर चाललेला आहे. तर वैकुंठ गमनाचं स्थान आहे तिथे चाललेलं आहे. जा तिथे जा, वैकुंठ गमनाच्या स्थानावर जा. अशी कोणाला वाट जरी सांगितली तरी पुण्य आहे. पुण्य वाट सांगे त्याच्या पुण्याला होते उपकार गणित. वाढ कोणाला सांगितलं तरी आपल्याला पुण्य आहे.
आपण प्रत्येक क्षणाचं असं पुण्य साचवलं पाहिजे. आणि तितकं साचलं संत भेटणे, इतकं साचलं की समागम घडे संतांचा. तेवढं पुण्य झालं की संत आपल्याला भेटणार, त्यांचा समागम आपल्याला भेटणार. महाराज ठीक आहे, तुम्ही आम्हाला दिशा दिली, आम्ही पुण्य मिळवण्याचा प्रयत्न करणार, तेवढं साचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार, तितकं आम्ही पुण्य घडवणार. तुकोबारा म्हणतात तितकं पुण्य तुम्ही घडवलं की तुम्हाला संतांचं दर्शन घडणार हो. महाराज आता एक आमच्याकडे असा प्रश्न उभा राहतो, सर्वात उच्च स्थान म्हणजे संतांचं आहे आणि त्या संतांचं दर्शन आम्हाला घडणार. आम्ही तितकं पुण्य घडवल्यानंतर संतांचं दर्शन आम्हालाही घडणार. मग असं सर्वोच्च असणारं स्वरूप संतांचं, त्यांचं दर्शन घडल्यानंतर आमचं प्रथम कर्तव्य काय, आम्ही काय केलं पाहिजे हे थोडं सांगा. काही वेळेला सुचत नाही माणसाला, मोठी माणसं आपल्याकडे आल्यानंतर काय करावं हे कळत नाही. या बसाय म्हणत नाही, पाय धुवायला पाणी देत नाही, काय पाणी प्यायला दिलं जात नाही का, काय करावं कळत नाही, काय गडबडून जातो. संत भेटल्यानंतर आमचं प्रथम कर्तव्य काय, आमच्याकडून पुण्य घडलं, आम्हाला संत दर्शन घडलं, मग आमच्याकडून काय घडलं पाहिजे, काय केलं गेलं पाहिजे. तुकोबारा म्हणतात एक केलं पाहिजे. काय, अशी थोर श्रेष्ठ विभूती जर प्राप्त झाली तर आपलं प्रथम कर्तव्य हे आहे की त्यांना आलिंगन द्यावे आणि नंतर त्यांच्या चरणाला वंदन करावं. हा नियम आहे. प्रथम भेटी आलिंगन, मग चरण वंदावे. प्रथम भेट झाली का पहिलं आलिंगन द्यावं आणि मग त्यांच्या चरणाला वंदन करावं. हा एक शिरस्ता, एक नियम. थोर श्रेष्ठ संत विभूती प्राप्त झाल्यानंतर प्रथम कर्तव्य आलिंगन द्यावं आणि नंतर त्यांच्या चरणाला वंदन करावं. आपल्या जीवनात जर पुण्य तितकं घडलं तर संत समागम घडेल आपल्याला, आणि संत समागम घडला की मग आपण या नियमाप्रमाणे जर केलं तर आपल्याला आलिंगन घडणार. नाथ महाराजांनी हीच भाषा वापरली. नाथ महाराज म्हणतात, माझ्या जीवनात आजचा दिवस धन्य आहे, धन्य आजी दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शील गेला. माझ्या जीवनात आजचा दिवस धन्य आहे की मला संतांचं दर्शन घडलं. महाराज मग संतांचं दर्शन घडल्यानंतर तुम्हाला काय करावं असं वाटतं? आजचा दिवस धन्य आहे. का धन्य आहे? मला संतांचं दर्शन झालं. धन्य आजी दिलं संत दर्शनाचा
अनंत जन्मीचा शेवी केला. मग महाराज तुम्हाला दर्शन झालं संतांचं, मग तुम्हाला आता काय वाटतं? तुकोनाथ महाराज म्हणतात मज वाटे त्याची आलिंगन केलं. मला असं वाटतंय प्रथम भेटे आलिंगन हा जो नियम आहे त्याप्रमाणे मला असं वाटतं त्यांना पहिला आलिंगन द्या, मग कदा न सोडावे चरण द्यायचे, त्यांचे चरण कधी सोडू नये. म्हणजे पहिलं आलिंगन देणं, नंतर चरणाला वंदन करणं, ही प्रणाली आहे. महाराज म्हणतात तुम्ही एक करायचं, संतांना पहिलं आलिंगन द्या आणि नंतर चरणाला वंदन करा. महाराज घडणार हो, तुमच्याकडून पुण्य घडलं की संतांचं दर्शन घडणार, आणि संतांचं दर्शन घडलं की तुम्हाला आलिंगनही घडणार. महाराज आलिंगन घडल्यावर आम्हाला प्राप्त काय होणार, लाभ काय आमच्या पत्रात पडणार? संतांचं आलिंगन घडल्यानंतर आम्हाला प्राप्ती काय, लाभ काय होणार? तर आलिंगन घडल्यानंतर काय प्राप्ती होईल तुकोबार तीच आज आपण सेवेकरता घेतो. आमचं पुण्य तितकं झाल्यानंतर संत दर्शन घडणार. संत दर्शन घडल्यानंतर आम्हाला आलिंगन घडणार तुम्ही म्हणता. मग आलिंगन घडल्यानंतर लाभ काय? तुकोबरा म्हणतात लाभ सांगू. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. आलिंगन घडल्यानंतर सायुज्यता नावाचा मोक्ष प्राप्त होतो. हे संतांच्या आलिंगनाचं फल आहे, साफल्य आहे. सायुज्यता नावाचा मोक्ष प्राप्त होणार. काय आहे त्या मोक्षात? तर मोक्षात काय आहे, काय असं वैशिष्ट्य आहे ते आपल्या लक्षात आणून देतो. तुम्हाला सर्व जीवांची मूलभूत आकांक्षा जी आहे ती मूलभूत आकांक्षा सिद्धीला जाण्यासाठी मोक्ष प्राप्त होणं गरजेचं आहे. आपली मूलभूत आकांक्षा ही फलीभूत होण्यासाठी मोक्षाच्या प्राप्तीची आवश्यकता आहे. मोक्ष म्हणजे काय? तर ज्याच्या प्राप्तीत दुःख कायमचं मिटलं जातं आणि आनंद कायमचा प्राप्त होतो त्याला म्हणतात मोक्ष. मुक्ती असा वेगळा पर्यायी शब्द आहे त्याला. मोक्ष मुक्ती. मुक्ती म्हणजे
आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती यालाच म्हणतात मुक्ती. दुःख कायमचं मिटलं जातं आणि आनंद कायमचा प्राप्त होतो. आपल्या जीवनात आपल्याला हीच अपेक्षा आहे की नाही? शेतकरी असो, व्यापारी असो, नोकरी करणारा असो, कोणी असो, सर्वांची मूलभूत आकांक्षा आपल्या जीवनात हीच आहे की आपल्या जीवनातलं दुःख मिटलं पाहिजे. आणि ते कोणत्या महिन्यापुरतं? कोणत्या महिन्यापुरतं नाही, कायमचं मिटलं पाहिजे. आणि आनंद आपल्याला प्राप्त व्हावा वाटतो तो कोणत्या हप्त्यापुरता? हप्त्यापुरता नाही, तो कायमचा प्राप्त